सो फ्लावर एक्झिबिशन इज स्टील गोइंग ऑन, अजूनही संपला नाही आहे आणि हा पार्ट 2 कंटिन्यू होत आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या पॉट्समध्ये त्यांनी कलरफुल फ्लावर्स किंवा त्याचे प्लांट जे आहेत ते वेगवेगळ्या स्पीशीजचे प्लांट जे आहेत ते ग्रो केलेले आहेत आणि त्याला फ्लावर्ससुद्धा आलेले आहेत. सो हे सगळे नॅचरल आहेत, आर्टिफिशियल नाही आहेत आणि त्यांनी व्यवस्थित ते अरेंजसुद्धा करून ठेवले होते. सो इकडे होता एक सेल्फी पॉईंट किंवा फोटोज काढायला खूप चांगलं पॉईंट होतं, जिकडे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तर फोटो काढू नाही शकले. सो त्यानंतर इथे होतं एक असं नॉलेज गेनिंग स्पॉट होतं. सो इकडे तुम्ही बघू शकतात लेबल वटवृक्ष. तर वटवृक्षासारखे आणखीन छोटे छोटे मस्त असं त्यांनी प्लांट जे आहेत ते ट्रीज किंवा प्लांट्स ग्रो केले होते आणि त्यांना त्यांच्या बोटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेमने लेबल केले होते. सो इकडे तुम्ही बघू शकतात किती व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत जे आम्ही स्वतः कधी ऐकलेसुद्धा नसतील, असे इतके सारे व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ट्रीज त्यांनी इथे ग्रो केलेले होते. इकडे तुम्ही बघू शकतात हे सगळं हाताने हँडमेड असं कस्टमाइज केलेलं, हाताने बनवलेलं होतं सगळं. फ्लावर्स जे होते ते जे काय आजीने बनवलं होतं त्यांना इथे क्रेडिटसुद्धा दिलं होतं. त्यानंतर होते परत आणखीन फ्लावर्स होते, प्लांट्स होते छोटे छोटे जे त्यांनी ग्रो केलेले होते आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी ग्रो केलेली होती. कोणतीही गोष्ट इथे आर्टिफिशियल नव्हती, सगळं जे काही होतं ते नॅचरल होतं. इकडे तुम्ही बघू शकतात आणखीन खूप सारे लाईक कलरफुल फ्लावर्स आहेत जे आपण मे बी मोबाईलमध्येच पाहिले असतील किंवा ऑनलाईनच पाहिले असतील, जे कधी किंवा आजूबाजूला आपल्या नसतील सुद्धा. सो इथे तुम्ही बघू शकतात लेबल होतं वेस्टर्न रेल्वे. सो त्यांनी असं दाखवलेलं की काही वेस्टर्न रेल्वेमधून लाईक तिकडे ते भेटले, त्याच्यामुळे त्यांनी असं लेबल केलं होतं. सो असं व्हरायटी ऑफ इथे छोटे छोटे फ्लावर्स त्यांनी मीन्स प्लांट्स त्यांनी असे ग्रो केले होते एका छोटे छोटे पॉट्समध्ये. आणि इथे बघू शकतात किती मस्त सगळे फ्लावर्स, हे आपले झेंडूचे फुलं किंवा सगळे मस्त असे ग्रो केलेले होते. सो हे खूप लाईक मला फॉर दी फर्स्ट टाईम मी इतके फ्लावर्सची व्हरायटी पाहिली, आतापर्यंत वाचली होती, आय गेस वाचलेसुद्धा नसेल, इतके फ्लावर्स होते इकडे आणि त्यांनी व्यवस्थित ग्रो केलेले होते. आणि मेन म्हणजे त्यांनी इतके छान त्यांना लाईक इतकं छान ग्रो केलं होतं ना सगळ्या फ्लावर्सला. सो ते पण इतक्या ह्यूज अमाऊंटमध्ये. सो हॅट्स ऑफ. आणि हे क्रिएटिव्हिटी परत हे जे त्याच्या मागची जी मेहनत आहे ना ती खरंच दिसून येत होती आणि खूप सुंदर होते. तुम्ही पुढे पुढे बघालच आणखीन किती होतं. आणि ही एक्झिबिशन इतकं मोठं होतं ना की संपतच नव्हतं, खूप जास्त मोठं एक्झिबिशन होतं. सो इथे सुद्धा आणखीन एक टाईपचं लाईक इथे सुद्धा हे बघा इथे लेबल केलेलं आहे पेट्युनिया, मीन्स असे खूप सारे व्हरायटी ऑफ फ्लावर्स त्यांनी ग्रो केले होते छोटे छोटे जे खूपच सुंदर होते. इथे जितकेही फ्लावर्स होते किंवा प्लांट्स होते, ट्रीज होते, त्या सगळ्यांना त्यांनी त्यांचं नेम्सने लेबल केलं होतं. सो त्यात सगळ्यांना कळेल ते नक्की काय आहे. आणि ह्या होतं कॉस्मोस. आय गेस खूप लोकांना माहितीसुद्धा असेल कॉस्मोस काय असतं ते. सो असं होतं वेगवेगळे कलरचे फ्लावर्स मस्तपैकी. आणि हे बघा किती सुंदर सनफ्लावर ग्रो केलेले आहे. सो हे सनफ्लावर इतके भारी होते ना, असं वाटत होतं की लाईक असं प्लक करावं फ्लावर्स, बट असं अलाउड नव्हतं. सो त्यांना टच करणं सुद्धा अलाउड नव्हतं. सो त्याच्यामुळे फक्त फोटोग्राफी अलाउड होती. सो तेच केलं आम्ही आणि पाहिलं
केलेलं खूप छान होतं. त्याच्यानंतर इकडे त्यांनी असं ग्रो केलेले आहेत छोटे छोटे प्लांट्स, लाईक कुकुंबरचे होतं, लेडीज फिंगर, पोटॅटो, सगळे आपले जेवढे व्हेजिटेबल्स आहेत ना त्या सगळ्यांना ग्रो करून ठेवलेले होते. जसं इकडे बघू शकतात ब्रिंजल आहे. परत त्या सगळ्यांचे बोटॅनिकल नेमसुद्धा त्यांनी त्याच्यासोबत लेबल केले होते. सो खूपच मस्त होतं. सो लाईक खूप बघण्यासारखं होतं हा एक्झिबिशन पूर्णच. आणि त्याच्यानंतर आणखीन परत खूप सारे छोटे छोटे प्लांट्स होते जे त्यांनी नेम केले होते, लेबल केले होते. सो इकडे तुम्ही बघूच शकतात. हे आहे टी गुलाब, जे फॉर द फर्स्ट टाइम आम्ही सुद्धा बघतोय. आणि ते सुद्धा इतके कलरफुल रोजेस होते ना, प्रत्येक रोज इतके कलरफुल होते. लाईक व्हाईट कलरचे होते, येल्लो कलरचे होते, पिंक कलरचे होते, रेड, मीन्स कोणते कोणते कलरचे, इतके डिफरंट कलर्सचे रोजेस होते इकडे. जसं तुम्ही बघूच शकतात किती मस्त वाटत आहेत हे सगळे रोजेस. सो खरंच खूप छान होतं. आम्हाला तर खूपच छान वाटलं हे सगळं बघून. सो चला मग फ्लावर एक्झिबिशन संपतो इकडेच. मेन संपत नाही आहे, खूप जास्त आहे. बट इतकं आम्हाला फिरून फिरून इतके थकून गेलो होतो ना की आणखी एनर्जीच नव्हती उरली. सो खूप मोठं एक्झिबिशन होतं. सो सगळ्यांनी व्हिजिट करायलाच हवं एकदा तरी. सो त्यानंतर आम्ही निघालो फ्रेंडच्या घरी जायला. तर 5 to 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरच होतं, म्हणून आम्ही मस्त असं चालत चालत एक्सप्लोर करत निघालो. आणि मस्त लाईटिंग्स खूप छान वाटत होते, असं वॉर्म लाईट्स होते. तर भूक लागली होती म्हणून असंच काहीतरी थोडंसं चटरपटर खायला घेतलं आणि फायनली पोचलो आम्ही तिच्या घरी. सो ही आहे तिची बिल्डिंग आणि मागील गणपती होते दुसऱ्या दिवशी, त्यामुळे तिच्या बिल्डिंगला मस्त लाईटिंग्सने सजवलं होतं. सो फायनली आम्ही तिच्या घरी पोचलेलो आहोत. आणि हे आहे तिचं मस्त वेल ऑर्गनाइज्ड घर. आणि आम्ही फ्रेश झालो. त्याच्यानंतर पटकन बसलो डिनर करायला. सो डिनरमध्ये होतं व्हेज केप्सा राईस आणि त्याच्यासोबत होतं पनीर मंचुरियन. तर ती व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे आम्हीसुद्धा व्हेजच खाल्लं. तर चला मग आता पटापट जेवून घेऊया, बिकॉज खूप भूक लागली होती, कधीपासून काय खाल्लं नव्हतं. तर सो चला जेवून भेटूया. तर जेवलो आणि त्याच्यानंतर इकडे आमचं चिल मूड ऑन झालं, म्हणजे आमचं नाईट आऊट बोलू शकतात चालू झालं. सो वी आर ऑल सेट टू स्टे ऑल नाईट. सो चला बघूया आम्ही काय काय मजा करतोय ते. तर आम्ही डिसाईड केलं की टी व्ही बघूया आणि टी व्हीवरती नेटफ्लिक्स लावून त्यावर हॉरर मूवी बघूया. तर म्हणून आम्ही इथे आता रेडी झालो आहे सगळे मूवी बघण्याकरता. सो आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि भेटूया आपण सकाळी. सो बाय बाय. सो सकाळ झाली आहे आणि आम्ही सगळे उठलोसुद्धा आहे. रात्री लेट झोपल्यामुळे लेटच उठलो आहे. तर 10 वाजले आहेत आणि आमचं ब्रेकफास्ट करून झालं आहे इडली. त्याच्यानंतर आम्ही इकडे 10 वाजता खातो आहे आईस्क्रीम, जी आम्हाला काल रात्री खायची होती बट ती आम्ही रात्री नाही खाल्ल्यामुळे आता सकाळी खातो आहे. आणि हिचं चालू आहे इकडे ब्रेकफास्ट. सो चला मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो आहे आणि नंतर भेटूया. फायनली आम्ही निघालो घरी जायला आणि आमची होती 10:55ची ट्रेन फ्रॉम दादर. सो चला आता पटापट निघूया नाही तर लेट होईल. सो ही आहे बॉम्बे स्वीट शॉप, जिकडे खूप टेम्पटिंग केक्स आणि पेस्ट्रीज आणि स्वीट्स भेटतात. सो चला आता पटापट जाऊया नाहीतर ट्रेन सुटायची. सो फ्रेंड जिच्याकडे आम्ही गेलो होतो ती आम्हाला आली होती सोडायला टॅक्सीपर्यंत. सो आता पटापट जाऊया आणि तिने आम्हाला टॅक्सीपर्यंत सोडलं. सो सेईंग बाय टू हर. सो तिने टॅक्सीपर्यंत सोडलं आणि इन्स्ट्रक्शन्स दिले सगळे, बिकॉज शी इज व्हेरी केअरिंग. सो तिने सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्यानंतरच आम्हाला पाठवलं. सो चला मग आता जाऊया पटापट स्टेशनला. सो बाय. पोचलो आहे बायका स्टेशनला आणि आता इकडून आम्ही जाणार दादरला. सो चला पटापट जाऊया नाहीतर ट्रेन जाईल. ट्रेन ऑलरेडी लेट आहे त्याच्यामुळे आम्हाला भेटते, नाहीतर आम्ही ऑलमोस्ट लेट झालो होतो. सो ट्रेन मस्त मोकळी होती, सकाळ अंबरनाथ ट्रेन होती त्याच्यामुळे मोकळी होती, म्हणून मस्त सीटसुद्धा भेटली होती आणि त्यावर विंडो सीट देखील भेटली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. सो चला आता पटकन दादरला जाऊन भेटूया. तर आम्ही फायनली दादरला पोचलो आणि आता ही ट्रेन इकडे ऑलरेडी लागलेली आहे विरारकरता. सो या ट्रेनमध्ये बसणार आणि मग इथून जाणार विरारला आणि त्याच्यानंतर विरारवरून घेणार बोईसरकरता ट्रेन. सो सकाळ असल्यामुळे ट्रेन मस्त अशी मोकळी होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि विंडो सीटसुद्धा भेटली होती. सो चलो.
बॅक टू होम घरी आले, फ्रेश वगैरे झाले बिकॉज मी तिथून अंघोळ करून नव्हते निघाले. तर मी घरी आली, अंघोळ वगैरे केली, फ्रेशनअप झाली, जेवले आणि आता लेट्स सी आमचं ॲक्च्युली आम्ही भेटलो होतो कशाला, तर आमचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं आणि थोडंफार कॉलेजचं काम होतं म्हणून आम्ही भेटलो होतो. बट ते काही झालंच नाही आणि आम्ही फक्त एन्जॉयच केलं आहे काल. सो रात्री आम्ही ऑलमोस्ट आय गेस 2 वाजून गेले होते तेव्हा झोपलो. मूवी वगैरे बघत होतो आणि गप्पा मारत होतो. सो इन जनरल तर त्याच्यामुळे मग उशीर झाला झोपायला आणि सकाळी उशिरा उठलो. ॲक्च्युली मी 5 डेजपासून मीन्स लॅबमध्ये फुल AC होती खूप जास्त, त्याच्यामुळे ना मला ऑलरेडी थोडी सर्दी होती बट ती बरी झाली होती. बट काल मला अचानक आय डोंट नो असं सर्दी आणि खूप असं वीकनेस वाटलं आणि असं तापसारखं कणकण वाटली, जाणवली, थोडं फेवरिश वाटलं, फील झालं. तर मग आम्ही तरी पण मी फिरले, एक्झिबिशन वगैरे पाहिलं सगळं. फ्लावर एक्झिबिशन खूपच सुंदर होतं, मीन्स ते इतकं सुंदर होतं ना तिथूनचं की लिटरली आम्ही मीन्स दमून गेलो आम्ही. म्हणजे वी जस्ट लाईक दमून गेलो, इतकं इतकं होतं ते फ्लावर फेस्टिवल. सगळ्या व्हरायटी आणि इतकं छान छान डेकोर केलं होतं त्यांनी, खूप सुंदर केलं होतं. स्टॉल्स होते फ्लावर्सचे, परत कोणाला हवं असेल प्लांट छोटे नर्सरीजसारखं तर ते सुद्धा होते. सो खूप मस्त फ्लावर एक्झिबिशन होतं ते. तिथून गेलो घरी, जेवलो वगैरे आणि मग मी गेली घरी. सो मला खूप विकनेस आणि असं फेवरिश वाटत होतं म्हणून घरी गेली. तर माझ्या फ्रेंडच्या मम्मीने पहिले त्यांचं जेवल्यानंतर मग मी मेडिसिन्स घेतले. मग त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं मला, थोडं म्हणजे खूप जास्त ऑलमोस्ट मीन्स माझं काय बोलू शकतं ट्रान्झिशन झालं मी कशी होते आणि मग लगेच ड्रॅस्टिकली मीन्स फरक पडलं मला पटकन. सो त्याच्यानंतर घरी येऊन पण मी आता जेवली, घरी आली आणि आता लेट्स सी काय करते. झोपणारच आहे बिकॉज मला खूप झोप येते. झोपणं झाली आणि थोडंसं आराम करते आणि त्याच्यानंतर PPT बनवायची आमची, ते सुद्धा इन्फो वगैरे काढायचं आहे आणि एडिटिंगसुद्धा आहे. सो चला मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. टिल दॅन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो बाय.